जनतेचा दररोज संध्याकाळी 9 वाजता। नमस्कार, मी किरण रोकडे। आवाज जनतेच्या या अजून एका भागात मी तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण तपोवन रोड या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्या सोबत काही लोक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत नेमकी त्यांना या निवडणुकीबाबत काय वाटतं किंवा त्यांच्या मते त्यांची पसंती नेमकी कोणाला। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी प्रमुख लढत आहे। यापैकी आपली पसंती कोणाला आहे, सुजय विखे की निलेश लंके? पसंती कशाबद्दल, काय म्हणून पसंती? की जे गेल्या 5 वर्षात झालं नाही ते पुढच्या 5 वर्षात होईल। नगरचा इतिहास जर तसा पाहिला तर निजाम राजा गेल्यापासून इथे काहीच प्रगती नाही, हे तुम्हाला माहीत पाहिजे। आणि अपेक्षा काहीच नसतं। सर्वसामान्य जनता आहे, त्यांच्या काही एक अपेक्षा नसतात। जो प्रतिनिधी निवडून द्यायचा तो एक सोजवळा असावा, वोटवाला असावा, नोटवाला नसावा। कसा असावा तुम्ही उत्तर द्या ना। वोटवाला असावा, नोटवाला नसावा। काम करणारा असावा, काम करून घेणारा नसावा। त्याच्यामुळे या हिशोबाने तुम्ही पण आता आमची पसंती कोणाला आहे? आमचा पाठिंबा भाजप सरकारला आहे। कारण सर, भाजप सरकारचं काम उत्तम आहे आणि यापुढे चांगलं विजन आहे त्यांच्याकडं। आपले जे कोणी भावी खासदार होतील तर एक नागरिक म्हणून एक कोणती अशी विकासाची काम आहे जी अजून नगर शहरात आपल्या झाली नाही ती झाली पाहिजे? नगरमध्ये बऱ्याच प्रकारचे कामं आहे जे की अजून म्हणजे खेडेवाचं शहर आहे, त्याचा अजून भरपूर विकास होणं गरजेचं आहे आणि विखे साहेब करतील भावी आमचे खासदार अशी आम्हाला अपेक्षा आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपली पसंती कोणाला राहील साहेब, सुजय विखे की निलेश लंके? माझी पसंती असं आहे, माझं तर असं मत आहे, बदल पाहिजे लोकांना। तेच नको, बदल पाहिजे। सुजय विखे म्हणजे उत्तरेकडून आलेला आहे, बरोबर आहे का? दक्षिणेकडे लंके आहे, बरोबर आहे का? आणि यांच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? काम करणारा माणूस पाहिजे, काम करणारा। त्यामध्ये माझ्या तर माहितीप्रमाणे लंके साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। या करोनाच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं आहे। विखे पाटील काम करतात नाही असं नाही, परंतु काय झालं, त्यांना स्टँड नाही। मी ह्या मताचा आहे, त्यांना स्टँड नाही। ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, ज्याला स्टँड आहे त्याला निवडून द्यावं, मी ह्या मताचा आहे। एक प्रश्न असा राहील सर की एक नागरिक म्हणून जो कोणी भावी आपला खासदार आहे तर तुमची अशी काय अपेक्षा किंवा जी लोक विकासाची कामं आहे जी झाली पाहिजेत? विकासाची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून विखे पाटील काम करतात, मी त्यांना नाही म्हणणार नाही। त्याचं कारण असं आहे, त्यांच्याकडे सगळं वर्चस्व सगळं आहे, पैसा आहे, सगळं आहे। आणि ते त्यांचे आजोबाही खासदार होते, हे पण खासदार आहेत आणि यांच्याकडे पैसा भरपूर आहे। लंकेंकडे पैसाच नाही आहे, तरीसुद्धा लंके चांगला चालेल अशी माझी अपेक्षा आहे। आणि पुढच्या काळामध्ये आत्तासुद्धा खासदार साहेबांनी इथं आमच्या वार्डामध्ये काम केलं आहे, 4 नगरसेवकांनी काम केले। म्हणून काय झालं मला एक सांगा, ते सत्तेवर असल्यानंतर ते काम करतातच आणि करावं लागतं। हे काही गोष्टी ज्या आहेत माणसांनी समजून घेतल्या पाहिजे। काही गोष्टी कशा आहेत समजत का नाही लोकांना, त्याचं कारण असं आहे, तुम्ही पैसा खर्च करता, कोणाचा खर्च करता तुम्ही? कोणाचा पैसा खर्च करता? अहो आमचाच पैसा येतो, ते पैसे काय घरातून घालता का, खिशातून आणता येते? नाही, तुमचा आमचा पैसा आहे सगळ्यांचा आणि तोच पैसा आपल्याला विकासाला देतात। ते माझं काय मत आहे, त्यांनी स्वतःच्या याच्यातून काही द्यावा काही गोष्टी, म्हणून मग आपण ते म्हणू शकतो। परंतु एक आहे, ह्या 2 नंबर वार्डामध्ये जे 4 आमचे नगरसेवक जे आहेत, निखिल वारे असतील, पाऊल बुधे असतील, त्र्यंबके साहेब असतील, पवार साहेब असतील, ह्या 4 लोकांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आमचं काम पण चांगलं केलेलं आहे। आता आमचं जॉईनिंग ट्रॅक आहे, तो जॉईनिंग ट्रॅकला सुद्धा त्यांनी भरपूर मदत केलेली आहे। आता ड्रेनेजचं काम आमचं झालेलं आहे जवळजवळ 75%। त्याच्यानंतर आमचे रोडचं कामं घेतलेलं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे। म्हटले ठीक आहे ना, आम्ही काय म्हणतो, आम्ही नाही म्हणत नाही ना, पण तेच नको आहे, बदल व्हायला पाहिजे, मी या मताचा आहे। सर्वसामान्य माणसाला तुम्ही तिकीट द्या ना, त्यांनाच का देता तुम्ही? दुसऱ्यांना द्या, कोणाला बी। मग आता इथं जर समजा लंके साहेब आहे तर मग त्याला द्या ना निवडून त्यांना बी, का नाही देऊ त्यांना? मला एक सांगा, त्याला संधी द्यायला पाहिजे का नाही? द्यायला पाहिजे, मी ह्या मताचा आहे। माझं मत असं आहे की विखे पाटलांचा राजकीय वारसा पहिल्यापासून आहे आणि धाडाडीचा यंग अशा प्रकारचा मनुष्य आहे
आणि त्यांनी कामं तसे बुड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित होता बऱ्याच काळापासून, तो त्यांनी मार्गी लावला. नंतर बायपास, नंतर विखे पाटील यांचा दवाखाना, गोरगरीब लोकांना सवलती त्या ठिकाणी औषधं दिली जातात, उपचार केले जातात. त्यामुळे विखे पाटलांचं कार्य हे चांगलं आहे. धनवान माणसं आहेत, कामं तशीच करतात आणि जनसंपर्क पण चांगला आहे. म्हणून विखे पाटील यांना मतदान करावं अशी माझी इच्छा आहे. जे कोणी खासदार आहे ज्यांनी पुढच्या 5 वर्षात की त्यांच्याकडून जी नगरची जी प्रलंबित प्रश्न आहे त्यापैकी कोणत्या प्रश्नांवर त्यांनी वाचा फोडावी? नगरला पुष्कळ प्रश्न आहेत. नगरचे प्रश्न हे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि नगरचा विकास व्हायलाच पाहिजे. आता उड्डाणपूल झालेला आहे, त्यानंतर नगरमध्ये IIT हब येणार आहे, ते बरेच दिवसापासून प्रतीक्षा आहे. त्याच्यानंतर विमानतळ, असं कारण नगर हे विकासापासून फार वंचित राहिलेलं आहे. त्याच्या पुढचं शहर औरंगाबादचा विकास झाला, पुण्याचा विकास झाला आणि मध्ये नगर तसंच राहिलं. नगरला हां बीड जिल्ह्याचा झाला, पण नगरचा विकास व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. MIDC या ठिकाणी MIDC दिवसेंदिवस कमकुवत चाललेली आहे. लोकांना रोजगार नाही, तरुण लोक रोजगार, तर अशा प्रकारला आहेत. यासाठी नवीन जो खासदार होईल त्यांनी प्रयत्न करावेत. विखे माणूस आहे ना, चांगलं आहे, काम व्यवस्थित झालेलं आहे 5 वर्षात. पण म्हणायचं म्हणजे कसं आहे की महाग जेव्हा 5 वर्षाच्या अगोदर विखेच्या अगोदर इतकी दलिंद्री होती नगरला की खासदार म्हणजे दलिंद्रीच होती. खासदारकीच्या बाबतीत ती दलिंद्री 5 वर्ष त्याने काढून टाकली होती विखेने. म्हणजे दलिंद्री नगरची गेली होती सगळी विखेमुळे. नाही तर ह्याच्या अगोदर कोणताच खासदार नीट नव्हता. असेच गेले आमच्या नगरचे सगळे दिवस. भावी खासदारांकडून तुम्हाला अशा कोणत्या अपेक्षा किंवा कोणती लोकविकासाची कामे असं वाटतं तुम्हाला ती झाली पाहिजे? नाही, शेतकऱ्याचा जो माल आहे ना त्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. मग आता हे कांद्याचंच घ्या, निर्यात बंदी झाली कांद्याच्या बाबतीमध्ये, भाव पडले, गेला शेतकरी तोट्यामध्ये गेला. असं प्रत्येक मालाचं आहे. बरं, किराणा माल जर बघितला, डाळीचे भाव तर गगनाला भिडलेत, 150 रुपये, आणि शेतकऱ्याच्या मालाला काय भाव आहे? तर मालाचं व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं, शेतकऱ्याला मालाला भाव मिळावा. पहा आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी 9 वाजता.